दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. कल्याण बुद्धभूमी फाउंडेशन बुद्धविहाराच्या जागेवर झालेला कारवाईच्या विरोधात आज चोपडा कोर्ट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष अनिल खंडागरे व उल्हासनगर तालुका वकील संघटना व सर्व आंबेडकरी संघटना यांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ॲडव्होकेट उमेश केदारे, ॲडव्होकेट भिकन जाधव, ॲडव्होकेट धम्मपाल टिडके, विशाल टिडके, ॲडव्होकेट सपकाळ साहेब, संजय खरात, मनोज जगताप, बाळासाहेब अहिरे, सिद्धार्थ सुरडकर, उज्ज्वल महाले, प्रताप खैरे, अशोक निकम, संतोष जाधव, भीमराव धीवर इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्य मुंबई, शिवाजी मस्केसह रवी राणे. ही फार क्षुद्र मनोवृत्तीची आणि सूडबुद्धीची आहे. अल्पसंख्याकांवर नेहमी सूड उगवला जातो. याची आमचं बोलणं सुरू आहे. बाबासाहेबांची औलाद आहे. आहे की कल्याण वालदुनी अशोकनगर येथे बुद्धभूमी फाउंडेशन म्हणून संस्था आहे आणि बुद्धभूमी फाउंडेशनच्या अखत्यारीत ही संपूर्ण 29 ते 30 एकर एवढी जागा येते. त्या जागेवर अनेक वर्षापासून बुद्धभूमी फाउंडेशनचे वहिवाट आहे. बुद्धभूमी फाउंडेशनची त्या ठिकाणी ताबा आहे आणि बुद्धभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई स्मारक, भगवान तथागत गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आणि अनेक भगवान बुद्धांच्या मूर्त्या त्या ठिकाणी स्थापित केल्या गेलेल्या आहेत. अनेक वर्षापासून बौद्ध समाज असो, बाबासाहेबांना मानणारा वर्ग असो किंवा गौतम बुद्धांना मानणारा वर्ग असो, हा सर्व समाज त्या ठिकाणी जातो आणि नतमस्तक होतो. अशी ती पवित्र भूमी बुद्धभूमी ही आहे. त्या ठिकाणी अनेक वर्षापासून अनेक संकल्प, अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि भविष्यातही त्या ठिकाणी द बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, इंटरनॅशनल रिसर्च सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, त्याचप्रमाणे विपश्यना सेंटर, गोरगरीब मुलांसाठी कॉलेज, शाळा, हॉस्टेल, अनेक समाजहिताचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जाणार आहेत. मात्र या सरकारचा त्या भूमीवर डोळा आला आणि त्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला कल्याण कसाला रेल्वे लाईन टाकायची आहे असे सांगून काही जमीन अधिग्रहित केली. मात्र विकास कामाला अडथळा नको म्हणून बुद्धभूमीचे भंतेजी महातेरो गौतम रत्न यांनी समाजहिताच्या कामासाठी परवानगी दिली आणि त्या ठिकाणी ती जमीन अधिग्रहित करण्यात आली. मात्र त्यानंतर यांच्या लक्षात आलं की हा जो बौद्ध समाज आहे हा समाजहित लक्षात ठेवतो आणि समाजहितासाठी दान करायला मागे पुढे बघत नाही, कारण की बुद्धांची आणि बाबासाहेबांची आम्हाला ती शिकवण आहे. परंतु त्यानंतर यांनी पुन्हा पुढचा घाट घातला की आम्हाला या ठिकाणून ब्रिजसाठी जागा द्या. तर भंतेजींनी पुन्हा दानी दृष्टीतनं आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीतनं ब्रिज टाकू देण्यासही परवानगी दिली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण केला नाही. मात्र अचानक 30 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी हा भरमसाठ फौजफाटा, पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी घेऊन आले. मित्रांनो, फौजफाटा घेऊन आले ठीक आहे, परंतु त्यांच्यासोबत काही बिल्डरचे गुंड देखील त्या ठिकाणी आले. भंतेजींना, भिक्खू संघाला त्या विहारामध्ये बैठकीसाठी बसून कुठल्याही प्रकारची सूचना न देता अचानक तिथल्या बुद्ध मूर्ती हटवण्यास त्यांनी सुरुवात केली. बुद्ध मूर्ती हटवताना त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. त्या ठिकाणी जेव्हा भिक्खू संघाची ही गोष्ट लक्षात आली तर भिक्खू संघाने तिकडचे बुलडोझर वगैरे त्यांना विरोध केला, कारण की त्या बुलडोझरद्वारे साधारण 45 वृक्ष जे सजीव होते, जे वृक्ष लागवड अनेक वर्षांपासून करण्यात आली होती, ते वृक्ष तोडसुद्धा कुठल्याही पर्यावरणाचा विचार न करता त्या ठिकाणी या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आणि भिक्खू संघाचा अपमान करण्यात आला. आता भिक्खू संघाने ज्याप्रमाणे आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे आमच्या असं लक्षात येतं की त्या ठिकाणचं हे ब्रिजचं जे काम आहे ते स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कोणीतरी नातेवाईकांना ते दिलेलं आहे आणि त्यांच्या नातेवाईकांचं ते काम सुरळीतपणे व्हावं आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बेकायदेशीररित्या त्या जमिनीचं अधिग्रहण करून त्या ठिकाणी वृक्षांची कत्तल करण्यात आली आणि बुद्धमूर्ती हटवण्यात आलं, भिक्खू संघाचा अपमान करण्यात आलं. मग सरळ आमचा हा आरोप आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीच
त्या ठिकाणी या गोष्टी घडवण्यासाठी या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो आणि महाराष्ट्र सरकार असो यांचा धिक्कार करतो, यांचा निषेध करतो. आम्ही हे जे आज आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी सर्व पक्ष, सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. 30 तारखेला वालधुनीमध्ये जो बुद्धभूमीची जी परिसर आहे त्या परिसरामध्ये भगवंताच्या ज्या मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या, पण काही जातीवादी महानगरपालिका, कल्याण डोंबिवलीचे आयुक्त, उपायुक्त आणि पोलीस प्रशासनाने आपला बळाचा वापर करून भगवंताच्या मूर्त्या त्या ठिकाणून काढून टाकलेल्या. त्या मूर्त्या काढत असताना त्या ठिकाणी भिक्खू संघ होता. भिक्खू संघाने त्याचा विरोध केला, मूर्त्या काढू नका. तर भिक्खू संघाला लाट्याकाट्यानं मारण्यात आला, त्यांच्या छातीवर गन ठेवण्यात आली आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेणेकरून त्यांनी त्या मूर्त्या काढून टाकल्या. हा कोणाच्या आदेशावर केलेला आहे? हा आदेश खासदार साहेबांचा आहे. खासदार साहेबांच्या नातेवाईकाचा ब्रिज आहे. एकीकडे बुद्ध फाउंडेशनची जी जमीन आहे त्याला एका साईडला करायचं, एकी साईडला जो मोकळा पटांगण आहे तिथं एखाद्या बिल्डरला घालून घ्यायचं त्यांच्याच नातेवाईकाला आणि त्यांच्या नातेवाईकाच्या घशात ती जमीन टाकून द्यायची. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण बघितलं मागच्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये रस्त्यामध्ये एक मंदिर होतं. ते मंदिर तुटण्यासाठी त्यांना त्या मंदिराच्या ट्रस्टीला MIDCमध्ये 4 एकर जागा दिली. मग श्रीकांत शिंदे हे करू शकतात. मग आमची बुद्ध वस्ती तोडत असताना, आमच्या बुद्ध विहारामध्ये त्या मूर्त्या तोडत असताना तेव्हा यांना लाज नाही वाटली का? हा श्रीकांत शिंदे एक नंबरचा जातीवादी माणूस आहे. या जातीवादी खासदाराचा मी जाहीर निषेध करत राहील. उल्हासनगरच्या चोपडा या ठिकाणी आंदोलनं फार मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे कल्याणच्या वालधुनी येथील सम्राट अशोकनगरमधील बुद्धभूमी फाउंडेशन येथे जो कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने बौद्ध भिक्खू, बौद्ध निवासस्थान यांच्यावर जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा निषेध म्हणून येथे आंदोलनं करण्यात आलेली आहे. फाउंडेशनची 46 वर्षापासून 1980 पासून हे लोक बनते गौतम रत्न जागा सांभाळत आहेत. 46 वर्ष झाले त्या गोष्टीला. आज त्या जागेत विकासाच्या नावाने त्या जागोच्या मधोमध फ्लायओव्हरसाठी कॉलम उभे करून त्या जागेचं विखंडन करण्यात आलेलं आहे, विभाजन करण्यात आलेलं आहे. तर भंतेजींनी विकास कामासाठी ती जागा दिलेली असताना यामध्ये अजून काही बिल्डर लॉबीचा त्या जागेवर डोळा आहे आणि ती जागा गिळंकृत करण्यासाठी विकासाच्या नावाने, फ्लायओव्हरच्या नावाने ती जागा अजून आपल्या काबीज कशी करता येईल यासाठी 30 तारखेला बुलडोजरच्या साह्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि बिल्डरच्या गुंडांनी मिळून त्या बुद्धभूमी फाउंडेशन येथे अतिक्रमण केलं, भंतेजींवर हल्ला केला, मूर्त्यांची नासधूस केली.